आणि दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने आपल्याला आनंद झालेला नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेने आज मात्र सामना या आपल्या मुखपत्रामधून खडसेंवरती चांगलीच टीका केली आहे। शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवल्याचा अभिमान खडसेंच्या चेहऱ्यावरती दिसत होता, पण जे शिवसेनेच्या वाट्याला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले असं म्हणत शिवसेनेने खडसेंवरती टीका केली आहे। कर्म नाचलं की फळही नाचतं अशा बोचऱ्या शब्दांमध्ये खडसेंवरती टीका करत शिवसेनेने आगामी काळात हा संघर्ष वाढणार असल्याचे संकेत दिलेत। सामनामध्ये खडसेंवरती कशा पद्धतीने टीका करण्यात आलेली आहे आपण पाहतोय। युती तोडण्याचा निर्णय आपणच हिमतीने कळवल्याचा अभिमान खडसेंच्या चेहऱ्यावरती दिसत होता, पण जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले। शिवसेना देशातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात, बुडबुडे आता फुटू लागलेत। कालच्या पोराला काय कळते म्हणजेच मुख्यमंत्र्यांना काय कळते असे नाथाभाऊंना वाटत होते, पण कालच्या पोराने फटाक्यांमध्ये दारू कधी ढासली हे नाथाभाऊंना समजलेच नाही। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेवटच्या क्षणापर्यंत खडसे निष्कलंक असल्याचा राग आळवीत होते, पण दिल्लीला राग आला आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे दानही उलटे पडले। खडसे निर्दोष असतील तर भाजपनं राजीनामा घेण्याचा पळपुटेपणा का दाखवला असा प्रश्नही सेनेनं विचारलाय। खडसेंचे पीए 6 महिन्यांपासून एसी विचारणाऱ्यावर होते, त्यांची खबरही चाणाक्ष खडसेंना नव्हती काय? एकनाथ खडसे एकाकी लढत राहिले, पण अखेर त्यांना मुक्ताईनगरचा मार्ग धरावा लागलाच। इतरांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडकवणाऱ्या सोमय्यांचे मौन सुद्धा या नैतिकतेचा घोटाळा आहे, हा नैतिकतेचा घोटाळा आहे असं देखील यावेळी सेनेनं म्हटलंय। मीडिया ट्रायल झाल्याने जावे लागले असे एकनाथ खडसेंना वाटत असेल तर ते चुकीचे आहे। जसे कर्म तसे फळ, कर्म नाचले की फळ ही नाचते।